नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा पुढे ढकलली. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या सामान्य व्यक्तींना पंतप्रधानांच्या हस्ते अमेझिंग इंडियन्स पुरस्कार. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत स्मार्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं शेतकऱ्यांकडून स्वागत. सहकारी बँकांच्या बरखास्त संचालक मंडळावरील कारवाई, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच सहकार मंत्र्यांचा निर्वाळा. आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग 29वा विजय मिळवून सानिया मार्टिनाचा विक्रम. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारत आणि पाकिस्ताननं परराष्ट्र सचिव पातळीवर उद्या होणारी चर्चा पुढे ढकलली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनं हा निर्णय घेण्यात आला. पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याच्या घटनेचं भारत सरकारनं स्वागत केलं आहे. पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाला भारतात यायची परवानगीही केंद्र सरकारनं दिली आहे. पाकिस्ताननं जैशचा प्रमुख मसूद अझहरला पकडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी जैशच्या इतर दहशतवाद्यांना पकडून एक महत्त्वाचं सकारात्मक पाऊल उचलल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत या सर्व घडामोडींची माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानचे भविष्यातले संबंध आणि भारताची अंतर्गत सुरक्षा याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शैलेशजी, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आपण आता बघितलं की भारत पाकिस्तान यांच्यामधली परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा जी उद्या होणार होती ती पुढे ढकलली आहे. काय सांगता येईल नेमकं याच्यामागचं कारण काय असावं? भारत आणि पाकिस्तानमध्ये 2008 पासून विश्वास निर्मितीची जी प्रक्रिया आहे किंवा चर्चेची जी प्रक्रिया आहे की 2008 पासून जेव्हा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हापासून खंडित होती आणि ती सुरू करावी यासाठी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्नशील होते आणि त्यासाठीच त्यांनी नवाज शरीफ यांना देखील आपल्या शपथविधी सोहळ्याला बोलवलं होतं. त्यानंतर अनेकदा नवाज शरीफ आणि पंतप्रधान मोदी हे विविध व्यासपीठांवरती भेटले. त्यामध्ये ते उफा इथं, रशियातल्या उफा इथं देखील भेटले आणि त्यानंतर देखील त्यांनी चर्चेचं एक वेळापत्रक ठरवलेलं होतं. भारताची सातत्याने इच्छा राहिलेली आहे की पाकिस्तान बरोबरचे जेही प्रलंबित प्रश्न आहेत आपले हे चर्चेच्या माध्यमातून सोडवले जावेत. परंतु ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचा हात, चर्चेचा हात किंवा सहकार्याचा हात भारताकडनं पुढे केला गेलेला त्यामध्ये कधी ना कधी अशा स्वरूपाचे व्यत्यय आलेले आहेत. आणि आता ज्या वेळेला लाहोरला स्वतः पंतप्रधान जाऊन आले आणि त्यावेळेला एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं की दोन्ही देशांमध्ये खंडित झालेली चर्चेची प्रक्रिया ही आता पुढे सुरू राहील. आणि त्यानंतर पठाणकोटचा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद ह्या दहशतवादी संघटनेचा, जी संघटना पाकिस्तानच्या भूमीवर राहून भारताच्या विरोधी कारवाया करते आहे, तिचा हात स्पष्ट झालेला आहे. आणि त्याचा जो म्होरक्या आहे अझहर मसूद आणि यांचा देखील त्याच्यामधला हात हा स्पष्ट झालेला आहे. जोपर्यंत ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक होत नाही किंवा अझहर मसूदला अटक होत नाही तोपर्यंत चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत नाही. कधी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाच्या राजकीय चर्चा करतो त्यावेळेला पोषक अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. आणि आपलं सातत्याने ही भूमिका राहिलेली आहे की टेरर आणि टॉक्स या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे जर टॉक्स पुढे ठेवायचे असतील तर तुम्हाला दहशतवादावरती नियंत्रण हे आणावं लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानकडनं जरी या संदर्भामध्ये काही पावलं उचलली गेलेली असली तरी ती पुरेशी नाहीत. आणि जोपर्यंत या स्वरूपातली पुरेशी पावलं पाकिस्तानकडनं उचलले जात नाही तो काही वेळासाठी म्हणून ह्या चर्चा पुढे ढकलण्यात आली. तुम्ही म्हणताय आता की पुरेशी पावलं उचलली गेली नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच सांगितलं होतं. या पठाणकोट हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला सुनावलं की या हल्ल्यासाठी जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा. तर भारताला नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई अपेक्षित होती किंवा आहे?
यामध्ये भारताला पाकिस्तानकडनं ज्या कारवाईची अपेक्षा आहे ती म्हणजे पाकिस्ताननी दहशतवादामध्ये गुड टेररिझम किंवा बॅड टेररिझम अशा प्रकारची दुही करायला नको. बरं. सध्या पाकिस्तानचं दहशतवादाच्या बाबतीमधलं जे धोरण आहे हे दुटप्पीपणाचं धोरण आहे. बरं. हे दुटप्पीपणाचं धोरण म्हणजे ज्या दहशतवादी संघटना ह्या पाकिस्तानच्या विरोधात काम करत आहेत अशा दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध पाकिस्तानी लष्करी मोहीम हातात घेतलेली आहे. परंतु ज्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये राहून भारताच्या विरोधी काम करत आहेत यांना मात्र पाकिस्ताननी मोकळं रान दिलेलं आहे. तर दहशतवादाच्या संदर्भातली ही दुटप्पी भूमिका आहे ही त्यांनी घेता कामा नये. त्याचप्रमाणे आपली अपेक्षा अशी आहे की यापूर्वी जेव्हा मुंबईवरती दहशतवादी हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यामधले जे दोन प्रमुख सूत्रधार होते ज्याच्यामध्ये हाफिज सईद आहे आणि लखवी आहे या दोघांनाही ज्या वेळेला चौकशी झाली तेव्हा पुराव्या अभावी कोर्टाकडनं मुक्त झालेले लोक आहेत. म्हणजे अनेकदा यांना अटक केली जाते परंतु पुरेसे पुरावे हे सादर केले जात नाही आणि मग ते कोर्टाकडनं पाकिस्तानच्या कोर्टाकडनं मुक्त होतात. तर या संदर्भात ठोस कारवाई ही पाकिस्तानकडनं झाली पाहिजे आणि टेररिझमवरती पाकिस्ताननी स्पष्टपणे डिलिव्हर केलं पाहिजे अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. बरं, हे पठाणकोटचा जो हवाई हल्ला झाला आणि त्याच्यानंतर एकंदरीत ज्या घटना घडतायत दोन्ही बाजूने म्हणजे पाकिस्तानामध्ये म्हणा भारतामध्ये म्हणा तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काय म्हणता येईल की भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध सध्या नेमक्या कुठल्या पातळीवरती आहेत? सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की काहीतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष संबंध कसे आहेत आणि भविष्यात चित्र कसं असायला पाहिजे, कसं असेल? भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या लक्षात घेणं गरजेचं आहे. बेसिकली ह्या दोन्ही देशांच्या सीमारेषा परस्परांना भिडलेल्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा इतिहास आहे. आता मात्र 1998च्या पूर्वीची परिस्थिती आणि 1998च्या नंतरची परिस्थिती यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. 1998 साली या दोन्ही देशांमध्ये ज्यांचं आपण अण्वस्त्रीकरण झालं असं म्हणतो की दोन्ही देशांनी अणुचाचण्या केल्या आणि आपल्याकडे अण्वस्त्र आहेत असं घोषित केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या दोन्ही देशांमधल्या संबंधांची समीकरणं आणि एकंदरीत दक्षिण आशियामधली सत्ता समतोलाची समीकरणं ही बदललेली आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भविष्यामधलं भारत आणि पाकिस्तानमधला कोणताही छोटा संघर्ष हा अणुयुद्धाचं रूप धारण करू शकतो आणि ज्या वेळेला हे अणुयुद्ध होईल त्याची झळ ह्या दोन देशांनाच पोहोचणार नाही तर ती संपूर्ण दक्षिण आशियाला पोहोचेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा संघर्ष चिघळता कामा नये याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि चर्चेला पर्याय हा फक्त युद्धाचा असू शकतो आणि युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोघांनी परवडणारं नाहीये. त्यामुळे तुमचे भारत आणि पाकिस्तानमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहे मग जसा काश्मीरचा प्रश्न असेल, सरक्रिकचा असेल, सियाचीनचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग चर्चेचा आहे, विश्वास निर्मितीचा मार्ग आहे आणि तोच मार्ग पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. अगदी आपण बघतो म्हणजे पाकिस्तानचा एक जर आपण विचार केला राजकीय दृष्ट्या तर तिकडे 3 सत्ता केंद्र आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक सार्वभौम असं पाकिस्तानचं सरकार जे लोकांकडून निवडून आलेलं असतं, दुसरं म्हणजे लष्कर त्यांचं पाकिस्तानचं लष्कर आणि तिसरं म्हणजे धार्मिक मूलतत्ववादी असे 3 सत्ता केंद्र तिकडे आपण बघतो. आपण नेहमी बघतो की कुठलाही हल्ला झाला आपल्याकडे देशांतर्गत म्हणा किंवा सीमेवरती म्हणा पाकिस्तान सरकार नेहमी काखावर करतं, आम्हाला माहिती नाही किंवा तत्सम त्या स्वरूपाचं. तर पाकिस्तान सरकारची भूमिका नेमकी याबाबत कितपत प्रामाणिक असते या सगळ्या पार्श्वभूमीवरती? या बाबतीमध्ये काही आपल्याला अनुमान मांडता येणं शक्य आहे. जर पाकिस्तानचा तुम्ही एकंदरीतच त्यांच्या निर्मितीनंतरचा जर आपण इतिहास पाहिला तर पाकिस्ताननी बहुतांश काळ हा लष्करी हुकुमशाहीमध्ये घालवलेला काळ आहे. आणि ज्या वेळेला पाकिस्तानचं भारताविषयीच्या धोरणाचा आपण विचार करतो त्यावेळेला पाकिस्तानचं भारताविषयीचं धोरण हे ज्या पद्धतीने तिथले राजकीय प्रमुख ठरवतात तेवढ्याच प्रमाणात तिथलं लष्कर ठरवतं. त्या धोरणावरती तिथल्या ज्या मूलतत्ववादी संघटना आहे, धार्मिक मूलतत्ववादी संघटना आहे त्यांचा फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळे जरी राजकीय नेतृत्वानी काही निर्णय घेतले तरी बऱ्याचदा लष्कर हे त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं. आपण जर हा चर्चेचा इतिहास थोडासा बघितला तर 1999ला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे लाहोरला गेले होते आणि त्यानंतर असं वाटलं होतं की पुन्हा एकदा शरीफ आणि वाजपेयी यांच्यामध्ये चर्चा अतिशय सक्सेसफुल राहील, यशस्वी राहील आणि या दोन देशांमधले प्रश्न सुटतील. पण नंतर कारगिल घडलं. त्यानंतर ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानने ठरवलं की आपण काश्मीरचा प्रश्न हा ओपनली डिस्कस करण्याऐवजी बॅक चॅनल थ्रू आपण हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी फार सकारात्मक पावलं उचलली गेली. त्यावेळेला 2008चा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झाला आणि ज्या वेळेला आता स्वतः खुद्द नरेंद्र मोदी हे लाहोरला गेले आणि पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण झालं तेव्हा पठाणकोटचा हल्ला घडला. त्यामुळे आपल्याला असं जाणवतं की ज्या ज्या वेळेला राजकीय नेतृत्वाकडनं या संदर्भात पुढाकार घेतला गेलेला आहे, लष्कराकडनं आडकाठी निर्माण केली गेली आहे आणि हा पाकिस्तानच्या बाबतीमधला एक अतिशय विशिष्ट अशा स्वरूपाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी होऊ शकते की एकतर
आपण टॉक्स हे कंटिन्यू ठेवणं यासाठी पण गरजेचं आहे की जर टॉक्स थांबले तर लष्कराचं महत्व वाढणार आहे. अगदी. त्यामुळे जर लष्कराचं महत्व वाढवायचं नसेल तर तुम्हाला पाकिस्तानच्या राजकीय प्रमुखांबरोबर किंवा जे पॉलिटिकल लिडरशिप आहे त्यांच्याबरोबर टॉक्स हे कंटिन्यू ठेवणं हे आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. सर, नेमकं काय म्हणता येईल, म्हणजे आता पठाणकोटचा हवाई हल्ला झाला, एरवी सुद्धा हल्ले होत असतात आपल्याकडे, तर हे देशांतर्गत हल्ले आणि भारत पाकिस्तान सीमेवरती ज्या काही कारवाया सुरू असतात यांचा सक्षमपणे मुकाबला करण्याची सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे आहे का? आपल्याकडे या संदर्भामध्ये जी सुरक्षा यंत्रणा आहे त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक स्वरूपाची प्रगती झालेली आहे. विशेषतः 2008 नंतर आपण आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भामध्ये अतिशय जागृत झालेलो आहोत आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक अशा स्वरूपाची पावलं उचलली गेलेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सारख्या असतील किंवा स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सारख्या असतील अशा संस्था ह्या आता अस्तित्वामध्ये आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण दहशतवादाला सामना करण्यासाठी एक प्रकारची टास्क फोर्स ही आपण केंद्रीय पातळीवरती तयार केलेली आहे. केंद्रीय गुप्तहेर संघटना असतील किंवा राज्याच्या गुप्तहेर संघटना असतील याच्यामध्ये देखील दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक सेल हे आपण निर्माण केलेले आहेत. तथापि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीचं दहशतवादी संघटनांची काम करण्याची पद्धत बदलते आहे. उदाहरणार्थ आता दहशतवादी अनेकदा सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा दहशतवादी विचारसरणीचा प्रसार होतो त्या संदर्भात आवश्यक तंत्रज्ञान हे देखील मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि त्या दृष्टीने इस्रायल बरोबर आपले संबंध हे आता बऱ्यापैकी ह्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत. त्यामुळे आपली या क्षेत्रामधली प्रगती आहे, परंतु एक समन्वय हा जो फार महत्वाचा भाग आहे की दहशतवादाच्या प्रश्नावरती केंद्रीय पातळीवरती एक प्रकारची कृती होणं अपेक्षित असतं. तर त्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरती समन्वय असणं आणि त्यासाठी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्र ज्याला आपण नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर असं म्हणतो हे भारतामध्ये लवकरात लवकर अस्तित्वात येणं गरजेचं आहे. म्हणजे राज्य गुप्तहेर संघटना, केंद्रीय गुप्तहेर संघटना, राज्यांचे पोलीस दळ असतील, केंद्राच्या ज्या सुरक्षा सैन्य असतील यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय निर्माण होईल आणि आपल्याला क्विक ऍक्शन घेणं सोपं पडेल. सर, आज आपण बघतोय इंडोनेशियामध्ये सुद्धा दहशतवादी हल्ले झाले, तुर्कस्तानामध्ये हल्ले झाले. एकंदरीत जो जागतिक दहशतवाद फोफावतोय त्याचा मुकाबला नेमका कसा करायला हवा आपण? आज जो इंडोनेशियामध्ये जकार्तामध्ये जो बॉम्ब हल्ला झाला आहे आणि त्याचबरोबर आज तुर्कस्तानमध्ये देखील बॉम्ब हल्ला झालेला आहे. या दोन्ही हा जो एक प्रकारचा योगायोगे म्हणा, पण यामागचं कारण देखील भूमिका देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की दक्षिण पूर्व आशियामध्ये इंडोनेशिया हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, पर्यटकांचं अतिशय आकर्षण असणारं स्थान आहे. त्याचप्रमाणे तुर्कस्तान देखील आहे. तर ज्या ज्या इस्लामिक देश जे आहेत आणि ज्याच्यामध्ये पर्यटन हा प्रचंड मोठा विकसित झालेला आहे अशा ठिकाणी तिथल्या मूलतत्ववादाने प्रभावित झालेल्या स्थानिक संघटना या अशा प्रकारचं दहशतवादी कारवाया करत आहेत. आणि ह्या दहशतवादी कारवायांमध्ये ज्या दोन आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, एक अल कायदा आहे आणि दुसरी इस्लामिक स्टेट आहे, ते या दोन्ही संघटनांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की दहशतवाद पूर्वी पश्चिम आशियापुरता मर्यादित होता, आता दहशतवाद दक्षिण आशियाच्या माध्यमातून दक्षिण पूर्व आशियाकडे वळतो आहे आणि आता ह्या आंतरराष्ट्रीय संघटना आपला प्रभाव बॉम्ब हल्ल्याच्या रूपाने ठिकठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आपला दक्षिण पूर्व आशिया देखील सुरक्षित नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. सर, थोडक्यात अगदी शेवटचं सांगा की आपण नेहमी म्हणतो की पाकिस्तान सरकार हतबल असतं काही ऍक्शन करण्यासाठी म्हणा, पाकिस्तानी जनतेला सुद्धा भारताबरोबरचे संबंध चांगले हवे असतात. हे खरं आहे का खरोखर? हे निश्चितच आहे. याचं कारण असं आहे की जसं आपल्याकडे मध्यम वर्ग आहे तसं पाकिस्तानमध्ये मध्यम वर्ग आहे. जसं आपल्याकडे जागृत प्रसार माध्यम आहेत तसे पाकिस्तानमध्ये जागृत प्रसार माध्यम आहेत आणि दोन्ही देशांच्या जनतेला आर्थिक विकास पाहिजे आहे. त्यामुळे तिथल्या जनतेने आता डिसाईड करणं गरजेचं आहे की त्यांना लष्कराचं प्रभुत्व हवंय की राजकीय नेतृत्व. अगदी लाख मोलाचं बोललात सर तुम्ही, का जनतेने ते ठरवायला पाहिजे. कारण दोन्ही देशांचा जर विचार आपण केला तर दोन्ही देशांना युद्ध नको आहे, युद्धजन्य परिस्थिती नको आहे आणि दोन्ही देशांनी जर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला, आपापसातले संबंध सुधारले तर ते फायदेशीर ठरणार आहे आपल्याला. आज तुम्ही आमच्याकडे आमच्या बातम्यांमध्ये आलात आणि अगदी खूप महत्त्वाची माहिती दिलीत, खूप महत्त्वाची चर्चा केलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या 12 सर्वसामान्य नागरिकांना आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमेझिंग इंडियन्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांमध्येच इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असतं अशा शब्दात पंतप्रधानांनी विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. एव्हरेस्ट वीरांगना मलवत पूर्णा, मूकबधीर शिक्षिका रुमा रोका, रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचणारे मुरुगन, महिलांच्या सक्षमीकरणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या सुनीता अरळीकर, मॅथ्यू पोक्कुडन खैतान अशी विजेत्यांची नावं आहेत.
औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचं विस्तारीकरण आवश्यक असून जमीन संपादनासाठी औद्योगिक विकास महामंडळानं 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या वतीनं विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। कॉरिडॉर अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या शेंद्रा बिडकीन या पहिल्या औद्योगिक वसाहतीला स्मार्ट वसाहत बनवण्यासाठी तातडीनं कामं सुरू करावीत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। या प्रकल्पामुळे औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलणार आहे। यामध्ये 60% औद्योगिक क्षेत्र असून उर्वरित 40%वर नागरिकांसाठी स्मार्ट सिटी, आरोग्य तसंच शिक्षणाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत। एकूण 4000 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र शासनानं 1500 कोटी रुपये मंजूर केले आहेत। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये शेंद्रा बिडकीनबरोबरच इगतपुरी, पुणे, खेड आणि दिघी या अन्य औद्योगिक वसाहतींचाही समावेश आहे। देशभरातल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे आर्थिक विमा छत्र देणाऱ्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली आहे। या योजनेबद्दल राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केल्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली 17,600 कोटी रुपयांची प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाणाऱ्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार आहे। या योजनेअंतर्गत सर्व खरीप पिकांसाठी 2% तर सर्व रब्बी पिकांसाठी 1.5% इतका समान हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल। वार्षिक, व्यावसायिक आणि फलोत्पादन पिकांसाठी हा हप्ता 5% इतका असेल। शेतकऱ्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हप्त्यांची उर्वरित रक्कम सरकारतर्फे जमा केली जाईल। शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही योजना अभिनव ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। अतिवृष्टी, रोपांचं नुकसान यासह अनेक नवीन बाबींचा समावेश या पीक विमा योजनेत केला असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेचं स्वागत केलं असून याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। या पीक विमा योजनेबाबत राज्यातल्या शेतकऱ्यांनी दूरदर्शनकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। खरं म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठं जीवदान मिळणार आहे, कारण गेल्या 3-4 वर्षापासून संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळामध्ये होरपळत आहे। चांगलं होईल, आमचे गरीब लोक आत्महत्या करणार नाहीत। कृषी विम्याचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि भेटलेले हे जे हप्ते शेतकऱ्यांना मिळतील आणि शेतकरी ह्यापासून काय होतील, थोडे सदन बनतील आणि आपली जी काही होणारी काही कुचकामी आत्महत्या ह्या रोखल्या जातील। एक देश एक योजना या संकल्पनेवर आधारित ही नवी पीक योजना आहे। मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान सोहळ्याचं आयोजन आज विद्यापीठ सभागृहात करण्यात आलं। राज्यपाल आणि कुलपती चे विद्यासागर राव या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते। डिजिटल विद्यापीठ, कौशल्य विकास कार्यक्रम यामुळे मुंबई विद्यापीठाची गौरवशाली परंपरा कायम राहणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी यावेळी सांगितलं। केनयामधल्या नैरोबी विद्यापीठातले जैवविविधता विभाग प्रमुख डॉक्टर बाळाकृष्ण पिसुपती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आपली स्वप्न साकार करण्यासाठी संधी आणि साधनं शिक्षणातूनच मिळत असतात। विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड न करता ते साध्य करण्यासाठी मार्ग शोधणं महत्त्वाचं आहे अशा शब्दात डॉक्टर पिसुपती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला अपात्र ठरवण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच केल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अनुसूचीमधून फळं, भाजीपाला आणि कांदा बटाटा वगळण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं। नवी दिल्ली इथल्या नवीन महाराष्ट्र सदन प्रकरणी सर्व कागदपत्र यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवली आहेत। तसंच सर्व संबंधितांवर खटले भरण्याची परवानगी दिल्याचंही ते म्हणाले। या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी राज्य सरकार सूडबुद्धीनं वागत असलं तरी न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे असं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसून अधिकाऱ्यांवर दबाव आणून मला दोषी ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न न्यायालयात टिकणार नाही असंही भुजबळ यावेळी म्हणाले। राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात दुष्काळ निवारणासाठी 4,282 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या। मात्र सरकारनं आता परिपत्रक काढून त्यात 50% कपात करण्याचं सुतोवाच केलं आहे।
याचाच अर्थ सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही असा होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केली. भारत हा विविधतेनं नटलेला देश असला तरी भारतीय व्यक्तींना परदेशात हिंदू म्हणूनच ओळखलं जातं असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं. नंदुरबार इथं आज आयोजित केलेल्या सातपुडा हिंदू मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भागवत यांच्यासह महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते भारतमाता आणि आदिवासी समाजाचं आराध्य दैवत मोगरा मातेचं पूजन करण्यात आलं. विविधता आणि परंपरांचा सन्मान करण्याची भारताची संस्कृती असल्यामुळे या संस्कृतीत संपूर्ण जगाच्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आहे असा विश्वास भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी करण्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या सॉव्हरियन गोल्ड बॉन्ड योजनेचा टप्पा येत्या 18 ते 22 जानेवारी या काळात राबवण्यात येणार आहे. येत्या 18 जानेवारीपासून बँकांमध्ये या बॉन्ड्सची विक्री करण्यात येणार असून ती 22 जानेवारीपर्यंत खुली राहील. या योजनेत 5, 10, 50 आणि 100 ग्रॅम सोन्याचे बॉन्ड 5 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध असतील अशी माहिती वित्त व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी ट्विटरवरून दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकूण 915 किलो 950 ग्रॅम इतक्या वजनाचे बॉन्ड ग्राहकांनी घेतले असून त्यांचं मूल्य 246 कोटी रुपये इतकं असल्याचंही दास यांनी म्हटलं आहे. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महोत्सवाला आज सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महादेवराव साळुंखे होते. मनासारखं आयुष्य जगण्यासाठी कलेचा मोठा वाटा असतो. प्रत्येकानं आपल्यातले कलागुण ओळखून ते जोपासण्याचा प्रयत्न करावा असं अभिनेते अभिजित खाणकेकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं. मुक्त विद्यापीठ सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतं. शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉक्टर साळुंखे यांनी यावेळी केलं. मुक्त विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या 8 केंद्रांमध्ये झालेल्या स्पर्धांमधल्या अव्वल कलाकारांची आता केंद्रीय स्तरावर निवड होणार आहे. समूह नृत्य, समूह गायन, लघुनाटिका, मूकाभिनय, छायाचित्रण अशा विविध विभागात 105 संघ सहभागी झाले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 1965 आणि 1971 साली झालेल्या युद्धात अतुलनीय कर्तबगारी बजावलेल्या लेफ्टनंट जनरल JFR जेकब यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्लीत संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धातही सहभाग घेतलेल्या जेकब यांचं काल निधन झालं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, माजी लष्कर प्रमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड आदींनी जेकब यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अहमदनगर जिल्हा हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचं उद्घाटन आज विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत कोल्हापूर, अहमदनगर, अकोला, नाशिक, रायगड आदी जिल्ह्यांसह विविध ठिकाणाहून 22 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 5 दिवस चालणार आहे. उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार प्रसाद तनपुरे, आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह अनेक मान्यवर तसंच राज्य हॉकी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अंधांसाठीच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात आंध्र प्रदेश संघावर मात करत गुजरात संघानं विजेतेपद मिळवलं. गुजरात संघानं 6व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. द ब्लाइंड वेलफेअर संघटनेनं मुंबईत 3 दिवसीय अंध क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या जोडीनं रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांचा 1994 सालचा विक्रम मोडला. सानिया आणि मार्टिना यांचा हा सलग 29वा विजय आहे. दरम्यान पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नानं त्याचा साथीदार मोर्गियाच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. राज्यात आज सर्वात कमी तापमान जळगाव इथं 10.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 18, नागपूर 30-12, पुणे 31-12, औरंगाबाद 30-15, नाशिक 30-11, कोल्हापूर 30-16, रत्नागिरी 30-15, सोलापूर 33-18 आणि अमरावती कमाल 31, किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा पुढे ढकलली. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या सामान्य व्यक्तींना पंतप्रधानांच्या हस्ते अमेझिंग इंडियन्स पुरस्कार. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत स्मार्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं शेतकऱ्यांकडून स्वागत. सहकारी बँकांच्या बरखास्त संचालक मंडळावरील कारवाई, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच सहकार मंत्र्यांचा निर्वाळा. आणि महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत सलग 29वा विजय मिळवून सानिया मार्टिनाचा विक्रम. नमस्कार.